पुढील 5 दिवस पाऊस सुट्टीवर जाण्याची शक्यता. सध्या अनेक ठिकाणी पावसाची विश्रांती. हवामान विभागाकडून पुढच्या 5 दिवस ग्रीन अलर्ट. नवी मुंबईमध्ये पावसाची हजेरी सकाळपासून कोसळत आहेत. मध्यम सरी उकाड्यानंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट दूर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस. सध्या स्थितीत समाधानकारक पाणीसाठा. राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 60%, सर्वाधिक 74% पाणीसाठा कोकण विभागात. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 68.96% पाणीसाठा. नाशिकच्या गंगापूर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद. 2 दिवसांपासून नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात 72% पाणी. मात्र मराठवाड्यात निम्मे प्रकल्प तळाला. 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पात 25 पेक्षा कमी तर 3 प्रकल्पात 50% कमी पाणी साठा. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण तोरणमाळला होमस्टे प्रकल्प आता राबवलं जाणार. लवकरच तोरणमाळचा कायापालट होणार. जालना शहरात पावसाची हजेरी. पावसामुळे शेती पिकांना दिलासा. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं फिरवली पाठ. जिल्ह्यातील 24 मोठे आणि मध्यम प्रकल्प कोरडे ठाक. नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 23% पाणी साठा. नांदेडमधील सहस्रकुंड धबधब्यावर तरुणांची स्टंटबाजी. स्टंटबाजीला व्हिडिओ जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल. धोकादायक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी. लोणावळ्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं धबधबे लागले वाहू. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पुण्याच्या जुन्नरमधील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची यशस्वीरित्या सुटका. पर्यटक पाय घसरून अडकला होता धबधब्याच्या मुख्य प्रवाहात. पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या बंधाऱ्यावरून कार कोसळली. स्थानिक मच्छीमारांनी वाचवले चालकाचे प्राण. पुलाला कठडे नसल्यानं होतोय सातत्यानं अपघात. शेतकऱ्यांवरील कर्जमाफी मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांनी पायी मंत्रालय पदयात्रा केली सुरू. 450 किलोमीटर अंतर पार करून दोघेही शेतकरी भिवंडी तालुक्यात दाखल. गोव्याहून सोलापूरकडे येणारी फ्लाईट तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द. शेवटच्या क्षणी विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. सर्व प्रवाशांना 100% तिकिटाचे पैसे परत केले जाणार. टेस्ला पुढच्या आठवड्यात मुंबईत वांद्रे कुर्ला येथील शोरूम 15 जुलैला सुरू होणार. टेस्लानं इलेक्ट्रिक कारसह काही सुट्टे भागही भारतामध्ये पाठवले. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेडच्या हजूर साहिबपर्यंत विस्तारित. 28 ऑगस्ट पासून सकाळी 7:15 वाजता जालन्यातून ही सुटणार गाडी. छत्रपती संभाजीनगरच्या भिवधानोरा गावात रस्ता नसल्यानं विद्यार्थ्याचा थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास. रस्ता करण्याची नागरिकांची मागणी. आगामी पालिका निवडणुकांसाठी मतदान यंत्रणा सज्ज ठेवा. राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश. सिंधुदुर्गात शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आखणीत महत्त्वाचे बदल. केसरी फणसवडे असा पर्यायी मार्ग. आंबोलीच्या पर्यावरणावरील परिणाम टाळण्यासाठी पर्यायी मार्ग. शिक्षकांचा पगार 1 तारखेला देण्याचं सरकारचं आश्वासन. महिन्याच्या 1 तारखेला किंवा महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पगार देण्याच्या सूचना. महाराष्ट्रातील 20,000 रेस्टॉरंट हॉटेल्सचा 14 जुलैला बंद. राज्य सरकारनं लादलेल्या जाचक करवाढीच्या निषेधार्थ आहार संघटनेकडून बंदची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमधील कालडा कॉर्नर जमीन प्रकरणी मित्रांनं केलेल्या मदतीच्या बदल्यात जमीन दिली. सालारजंग वंशज मीर महमूद अली खान यांचा चौकशीच्या माध्यमातून दावा. निकृष्ट जेवणामुळे कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्यात आला असून एफडीएचे अधिकारी आज पुन्हा आकाशवाणी कॅन्टीनमध्ये दाखल होणार. अधिकाऱ्यांकडून आज पुन्हा कॅन्टीनची तपासणी होणार. सोलापूरच्या बार्शीमध्ये शाळेत जाण्यासाठी सोय नसल्यामुळे घोड्याचा आधार. शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्याचा घोड्यावरून प्रवास. नांदेडच्या मुदखेडमध्ये सीआरपीएफ केंद्रात 148 जवानांच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पडला पार. समारंभात जवानांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर.
अकोल्यामध्ये दारूच्या नशेत चालकांना एसटी चालवल्याचा प्रकार, पंढरपूरवरून अकोटकडे निघालेल्या बसमधील हा प्रकार, प्रवाशांकडून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल. पुण्यामध्ये शिवनेरीच्या चालकाला दारू पिताना प्रवाशांनी रंगेहात पकडलं. चालक चालवत होता स्वारगेट ते ठाणे अशी बस. नॉनस्टॉप चौकात बस थांबवत चालकाला दिलं पोलिसांच्या ताब्यात. छत्तीसगडच्या सुकमा पोलीस आणि सीआरपीएफला मोठं यश. एकूण 1,18,00,000 इनाम असलेल्या 23 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. अनेक मोठ्या घटनांमध्ये होतं आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी. नागपुरात पालिकेकडून साफसफाईला सुरुवात. पावसामुळे अनेक भाग झाले होते जलमय. मुसळधार पावसामुळे चिखल, झाडे उन्मळून पडली. धुळे शहरात 58,000 नळांना वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय. पाण्याची बचत आणि नियमित कर वसूल होण्यासाठी महापालिकेचा निर्णय. नगावबारी भागात आतापर्यंत बसवण्यात आले 200 वॉटर मीटर. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोकाट गुरांचा मुक्त संचार. मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेलं नवं जिल्हाधिकारी कार्यालय बनला गुरांचा गोठा. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात लागू होणार आता ड्रेस कोड. मंदिर कमिटीचा संदर्भात विचार सुरू. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना तोकडे कपडे घालण्यास असेल बंदी. वाशिमच्या शेलू बाजारातून अमरनाथ यात्रेसाठी 50 शिवभक्त रवाना. यात्रेला निघण्यापूर्वी सर्व शिवभक्तांचा शहरातील मुख्य चौकात एकत्र येत हर हर महादेवाचा गजर. सिंधुदुर्गात गणेश उत्सवानिमित्त गणपती शाळांमध्ये लगबग सुरू. कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या आनंदाचा आणि उत्साहात होतो साजरा. यंदा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी. छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातील मुलींनी घातला धिंगाणा. बालगृहातील कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप करत गुन्हा दाखल केल्याचा बालगृहातील मुलींचा आरोप. बेळगावमध्ये झेप्टो कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. पगाराच्या समस्येसह अन्य मागण्यांसाठी उतरले रस्त्यावर. धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये भाजपच्या नगरसेविकांचं नगरपंचायतीमध्ये अन्नत्याग आंदोलन. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विकास कामांच्या निविदा उघडत नसल्यानं आंदोलन. साताऱ्यातील मोळाचा ओढा चौकातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग. दुकान आगीमध्ये संपूर्ण जळून खाक. जवळपास 10 लाख रुपयांचं नुकसान. कल्याण पश्चिम वसंत व्हॅलीमध्ये भीषण आगीची घटना. इमारतीच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना. रात्री 11:15 वाजताची ही घटना आहे. सुदैवानं जीवितहानी नाही. नवी मुंबईच्या ठाणे बेलापूर रोडवर घणसोलीजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर उलटला. अपघातामुळे मार्गावर झाली होती वाहतूक कोंडी. पोलंडच्या इगा स्वायटेकनं जिंकलं पहिलं विल्मल्डन विजेतेपद. अमांडा एनिसिमोव्हाचा अवघ्या 57 मिनिटात उडवला धुव्वा. पहिल्यांदा अंतिम सामन्यात महिला खेळाडूला जिंकता आला नाही एकही गेम. लॉर्ड्सवर भारताचं सलामीवीर के. राहुलचं शानदार शतक. 176 चेंडूमध्ये झळकावलं शतक. याआधी 2021 मध्ये या मैदानावर ठोकल्या होत्या 129 धावा. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात भारताची बरोबरी. 387 धावांवर आटोपला पहिला डाव. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बिनबाद 2 धावा. प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर या जोडीच्या मुंबई लोकल या सिनेमाचा टीझर रिलीज. मुंबई लोकलमध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांचीही रंगतदार कथा. पहिल्या दिवशी शनाया कपूरच्या पदार्पणाच्या सिनेमाची असमाधानकारक कमाई. आंखों की गुस्ताखियोनं कमावले अवघे 35 लाख. राजकुमार रावच्या मालिकेची कमाई मात्र 4 कोटींच्या घरात. कपिल शर्माला बब्बर खालसा या खलिस्तानी संघटनेशी संबंधित हरजित सिंग लड्डीचा इशारा. निहंग शिखाची जाहीर माफी मागावी लड्डीची मागणी. माफी न मागितल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी. शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूनंतर अँटी एजिंग उपचारांवर अनेक चर्चा. अभिनेत्री मिनी माथुरनं व्यक्त केलं मत. ग्लुकोटीन घेत असल्याचंही केलं मान्य.